नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कुलदेवीचा कलश कसा मांडायचा ते दाखविणार आहे। तर नवरात्री येत आहे, तर आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचंही कलश मांडून तिलाही आपल्या घरी आमंत्रित करायचं आहे, बोलवायचं आहे। कलशाबद्दल मी थोडीशी मला माहिती जेवढी आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे। कलश समृद्धी आणि मंगलचं प्रतीक आहे। यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी, शांती आणि मंगल होतो। कलशमध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या 5 तत्वांचा वास मानल्या जातात। हे संपूर्ण सृष्टीचं प्रतीक आहे। पूजा, व्रत, यज्ञ, ग्रहप्रवेश, विवाह इत्यादी शुभ कार्यामध्ये कलश स्थापना करून देवतांना आपण आमंत्रित करीत असतो असे मानले जातात। जिथे कलश स्थापित असतो तिथे माँ लक्ष्मीचा वास होतो आणि दरिद्रता दूर होते। आज आपल्याला आपल्या कुलदेवीचा कलश कसा मांडायचा ते मी दाखविणार आहे। मी कशा प्रकारे मांडते। नवरात्रामध्ये आपल्याला 9 दिवस तो कलश तसाच ठेवायचा आहे। म्हणून आपल्याला ही जागा अगोदरच पुसून घ्यायची आणि खाली मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि पाट ठेवलेला आहे, त्यावर कापड टाकलेला आहे। आता आपण कलश स्थापित करूया। कोणतीही पूजा करण्यापूर्वी आपल्याला प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो इथे ठेवून द्यायचा आहे। तर म्हणून मी तांदळाची रास ठेवलेली आहे आणि दिवा ठेवून घेतलेला आहे। आता आपल्याला कलश स्थापित करायचा आहे। तर त्यासाठी मी तांदूळ घेतलेला आहे आणि त्याला हळद कुंकू थोडं लावून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला असं 5 मुठीने ठेवायचं आहे। आणि या प्रकारे मी असं पसरून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे अष्टदल कमल काढायचं आहे। 8 पाकळ्या काढून करायचं आहे। या 8 पाकळ्याच्या अष्टदल कमलालाही खूप महत्त्व आहे। अशा 2 काढून घ्यायच्या आणि मग एक अशी आणि अशा 8 पाकळ्या होतात आणि या आपल्याला त्या जोडून घ्यायच्या आहे या पद्धतीने। मी अष्टदल कमल काढून घेतलेला आहे। मी येथे हा लोटा घेतलेला आहे आणि 5 वेळा हे धागा गुंडाळून घेतलेला आहे। 5 वेळा गुंडाळायचा, 1 वेळा नाही। आणि हे लाल चंदन घेतलेला आहे। आता याच्याने मी स्वस्तिक काढून घेते आणि नारळाला पण मी असा धागा गुंडाळून घेतलेला आहे 5 वेळा। मी लाल चंदनाने स्वस्तिक काढून घेतलेला आहे। आता आपल्याला हा कलश तेथे ठेवायचा आहे आणि यातनं आता आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि माझ्या घरी थोडं गंगाजल पण आहे, तेही मी यात टाकलेलं आहे। 7 आंब्याची पानं घेतलेली आहे आणि असं हळद कुंकू पण मी हळद कुंकू लावतात, मी नाही का लाल चंदन आणि पिवळं चंदन लावलेलं आहे। आता आपण हे पानं यात एक ठेवायचे आहे आणि हे पाण्यामध्ये बुडले पाहिजे, म्हणजे हे 9 दिवस छान हिरवेगार राहतात। बघा मी पानं असे लावून घेतलेले आहे। आता आपल्याला यात एक खळखंड टाकायचा आहे आणि एक सुपारी टाकायची आहे आणि 1 रुपयाचा शिक्का टाकायचा आहे आणि अक्षत टाकायचं आहे, हळद आणि कुंकू टाकायचं आहे, फूल टाकायचं नाही।
कारण की आपण हा 9 दिवस ठेवत असतो आणि मग फूल खराब होऊन जातो आणि आपल्याला मग नंतर हे नारळ असं म्हणजे याचं ही जो बुची असते ती वरती ठेवायची आणि हा भाग खाली ठेवायचा। या पद्धतीने असं नारळ ठेवायचं आहे। बुची किंवा शेंडी तुम्ही काय म्हणता कमेंट्स करून कळवाल मला। आता आपण येथे लाल आणि पिवळ्या चंदनाने टीका करायचा आहे याला कलशाला पण आणि पिवळं चंदन। पूर्ण कलश मांडल्यावर आता आपल्याला इथे अक्षर हळद कुंकू सगळं वाहायचं आहे आणि फूल असेल तर फूल हार असेल तर हार वाहा। या पद्धतीने आपल्याला कलश मांडायचा आहे। बघा मी या पद्धतीने कुलदेवीला आमंत्रित केलेला आहे आणि तिला आपल्या घरी बोलवलेलं आहे तर ती आपल्या घरी सूक्ष्म रूपामध्ये विराजमान असते। त्यामुळे आपण अशा प्रकारे कुलदेवीचा कलश नवरात्रामध्ये अवश्य मांडायचा। कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी पूजा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आनंदी राहा। धन्यवाद।